आई तुला सांगतो, सिंचनाचे दागिने घेत असताना माझे हात खूप थरथर कापत होते, पण पण त्यावेळी हे तिचं स्त्रीधन आहे वगैरे असा विचारच मनात नाही आला ग माझ्या. त्यावेळी फक्त मला हेच वाटत होतं की पैसे आपल्याला देणेकऱ्यांना द्यायचे आहेत. आणि आई, तेव्हा मी हे केलं नसतं ना तर माझ्यासोबत तुमचं सुद्धा जगणं खूप अवघड झालं असतं. पाणी. हे बघ हरीश, मान्य आहे की तू खूप कठीण परिस्थितीला सामोरं गेलास, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी जो मार्ग निवडलास तो अत्यंत चुकीचा. तुझी घुसमट जितकी मोठी होती ना, त्याहीपेक्षा मोठी चूक केलीस तू. तुला माहितीये स्त्रीधन म्हणजे काय असतं? हरीश, जेव्हा एखादी बाई लग्न करून सासरी येते ना, तेव्हा म्हणायला तिच्याकडे 2 घरं असतात, तिचं माहेर आणि सासर. पण प्रत्येक स्त्रीच्या मनातला कोपरा तिला सांगत असतो, तशी ती उपरीच आहे. अशा वेळेला तिला एवढं माहिती असतं की तिचं जे स्त्रीधन आहे ना, ते तिच्या हक्काचं आहे. एखादा वाईट प्रसंग आला तर हे स्त्रीधनच तिच्या कामाला येणार. स्त्रीधन म्हणजे फक्त सोन्याचे दागिने नाहीत रे. एका स्त्रीसाठी तो तिचा स्वाभिमान असतो. आणि तू सिंचनाचा स्वाभिमान विकलास. हरीश, मला तुझ्याकडून एक वचन हवं. ते वचन जर तू पूर्ण करू शकलास तर पुढे मागे कदाचित मी तुला माफ करू शकेन. आई, आई तू फक्त सांग, मी हवं ते वचन देईन तुला. सिंचनाचं स्त्रीधन तिला परत करायचं. हेच तुझं प्रायश्चित्त असेल हरीश. मला माहिती आहे हे सोपं नाही. हे करण्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार. दिवस रात्र राबावं लागणार आहे, झोप विसरावी लागणार आहे, तहान भूक विसरावी लागणार. वेळोवेळी स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागणार. आता या महिन्यापासून तू जे पैसे कमवशील त्यातले अर्धे अधिक पैसे तू बाजूला काढायचे, साठवायचे. तू दिलेलं वचन जर पूर्ण करू शकलास तरच मी 4 चौघात अभिमानाने बोलू शकेन की तू माझा मुलगा आहेस. तू लवकरात लवकर हे स्त्रीधन सिंचनाच्या स्वाधीन केलंस ना, तर तुझ्या बाबांना आणि मला तुझ्या नजरेला नजर देता येईल. आई, मी तुला वचन देतो, मी सिंचनाचं स्त्रीधन तिला परत करेन. आणि तुम्हा सगळ्यांच्या नजरेतून जो मी विश्वास गमावलाय ना, तो मी परत मिळतो. मी विश्वास ठेवते तुझ्यावर. माझ्या विश्वासाला तडा जाईल असं पुन्हा वागू नकोस. आता लाग कामाला. येते मी. आई, आई तू सकाळपासून काही खाल्लं नसेल, किमान क्रीम रोल तरी खाऊन जा. 2 क्रीम रोल म्हणजे 24 रुपये. सोन्याचा भाव किती झालाय माहितीये तुला? सिंचनाला जे स्त्रीधन परत करायचंय त्याच्यासाठी तुला किती पैसे साठवावे लागणार आहेत त्याचा काही अंदाज आहे? जरा बाजारात जा, त्याचा भाव काढ, मग तुला कळेल की तुला किती पैसे साठवायचे. तेव्हा आता या पैसे वाचवण्याची सुरुवात या 24 रुपयांपासून कर. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घे हरीश. हो आई, मी तुला प्रॉमिस करतो की मी तू म्हणतेस तसं सगळं करेन. ठीक आहे, येते.
भावना, बाबा सॉरी, खरंच सॉरी. तू का सॉरी म्हणते? बाबा मी तुमच्यापासून इतकं सगळं लपवून ठेवलं. खरं तर सॉरी मी म्हणायला हवंय. माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली. अहो नाही बाबा, तुमचा काही दोष नाहीये यात. तुम्ही प्लीज असं काही वाटून घेऊ नका. का नको वाटून घेऊ? सगळी दुःख काय तू एकटीच सहन करणारस का? भावना, मला कळलंच नाही का इतकी मोठी कधी झालीस तू. अगं, वडिलांना तुरुंगातून सोडवलंस आणि तेव्हा मुलीवरचं प्रेम पणाला लावलंस तू. अगं, बाप आणि मुलगी यातनं कोणाची निवड करायची हा निर्णय घेणं किती कठीण असतं. पण तू ते करून दाखवलंस भावना. कसं ग जमलं तुला हे सगळं? बाबा तुम्ही आणि आईच कायम म्हणता ना, तुमच्या मनातला विश्वास जर का पक्का असेल ना तर तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता. सगळं काही ठीक होतं. मी तेच आठवलं आणि घेतला निर्णय. ह्या निर्णयामुळे आनंदींचा विरह थोडे दिवस जाणवतोय मला, पण तुमची कायमची सुटका झाली याचं समाधान आहे. हो ना, मी तुझे आभार कसे मानू? बाबा मला प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. माझं कर्तव्य आहे आणि देव न करो पुढेही कधी असा प्रसंग आला ना तर मी मागे पुढे कधीच नाही बघणार. तुम्ही काही काळजी करू नका. खरंच सांगतो, खूप नशीबवान आहे मी. अगं, उतार वयात मुलगी आपली जबाबदारी घ्यायला कर्तव्य समजते. यापेक्षा जास्त आनंद बापाला कुठल्या गोष्टीचा होऊ शकतो? भावना, मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे बघा भावना, तू आता तुझं मुलगी असण्याचं कर्तव्य पार पाडलंयस. आता आई असण्याचं कर्तव्य पार पाडायचं तुला. म्हणजे अगं, तूच आता म्हणालीस ना की मनातला विश्वास जर पक्का असेल ना तर सगळं काही ठीक होतं. तेव्हा पुन्हा एकदा तुझ्या मनातला विश्वास पक्का कर आणि घेऊन ये आपल्या आनंदीला आपल्या घरी. भावना, माझ्यासाठी स्वतःचं आई पण पणाला लावणारी माझी मुलगी स्वतःचा आई पण जपायला कुठल्याही थराला जाऊ शकते हे मला सांगायची गरज नाहीये. बरोबर ना? हो बाबा, आनंदी माझी जबाबदारी आहे आणि मी त्यांना घरी घेऊन येणार. मी आत्ताच सुपर्णाकडे जाते आणि आनंदींना परत घेऊन येते. भावना आहे, मोहन आहे, भावना आहे, भावना आहे. काय सारखं भावनाही झालं? आत्याकडे आली आहेस ना तू? आत्याला हाक मारायची, कळलं ना? नाहीतर हा भावना, मी येतो तुझ्या बरोबर. नाही बाबा, तुम्ही नका येऊ. नाही म्हणजे तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण आनंदींना या परिस्थितीतून सोडवून आणणं ही माझ्या एकटीची जबाबदारी आहे आणि ती मला पूर्ण करू दे. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तरीही बाबा, आपल्या स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर न टाकता स्वतःच पूर्ण करायची हे तुमच्याकडनंच शिकलीये मी. अगं, पण तिकडे एकटी बाबा, एकटी नाहीये मी.
माझ्याबरोबर तुम्ही आणि आईने दिलेली शिकवण आणि तुमचा पाठिंबा आहे. तुम्ही काही काळजी करू नका. मी आनंदींना सोबत घरी घेऊन येणारच. हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं या पार्टीमध्ये खूप खूप स्वागत आहे. ॲज यू ऑल नो, ही पार्टी माझ्या आणि माझ्या एका मैत्रिणीच्या बिझनेस व्हेंचरच्या इनॉग्रेशनची आहे. माझी मैत्रीण पूर्वी भालेराव, तिला तुम्ही सगळेच ओळखता. आपल्या एरियाचे MLA गुणाजी भालेराव यांची मुलगी. ती आता येतच असेल. ती आली की आपण इनॉग्रेशन करू. टिल देन एव्हरीवन प्लीज एन्जॉय द पार्टी. रवी, तुला काय झालंय? ती आनंदी बघ ना कसं वाकडं तोंड घेऊन फिरतीये पार्टीवर. तिला सांग जरा तोंड हसरं ठेवायला. वकील साहेब कधीही येतील नाही का? येतील नाही, आलेत. निघायचं? औषध आणायचे विसरलास होय? बरं जा लवकर घेऊन जा. मी बघते, जा. रंगा दादा, तुम्ही आता इथं? खूप वाट बघितली तुमच्या पैशाची. आज देईन उद्या देईन म्हणत म्हणत तुमचा पत्ताच नाही गे. पण आता बस, आता आपण ठरवलंय. या मायाले की काही पैसे फेडत नाहीत. आता आपणच वसूल करायचे. अहो दादा, असं काय बोलताय? मी तुम्हाला देते म्हणलं की पैसे. दादा, ए खूप ऐकून घेतलंय तुझं. चल. आरते 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 कोण आरते 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 आरते. सिद्धू सिद्धू, अरे काय चेहरा बघ जरा तुझा. थोडी स्माइल कर, थोडीशी. कशाला? एक मिनिट थांब. होय, काय करतेस? थांब रे. अगं काय करतेस? अरे अगं सोड, राहू दे ते. अरे अगं काय करतेस पूर्वी? सोड ना, ठीक आहे ते. असं काय करतोस सिद्धू? उद्या तू जर का मला तुझ्या एखाद्या इव्हेंटला घेऊन गेलास तर तुलाही असंच वाटेल ना की तुझी फियांसे ही छान आणि प्रेझेंटेबल दिसावी. दॅट्स व्हॉट आय एम डुईंग. मी जसा आहे तसा बरा आहे. उगाच मला बदलायला जाऊ नकोस. ते काय सारखं फियांसे लावलंय, जसं की काय आपलं खरंच लग्न होणार आहे. चल. सिद्धू, आता कसं सांगू तुला की मला तू आवडू लागलायस आणि मला तुझ्याशीच लग्न करायचंय. हे लग्न मोडण्याचा तर मी विचारही करू शकत नाही आता. हे आता हे सगळं कधी एकदा मी तुला सांगते असं झालंय. पण आज फायनली तो दिवस आलाय. एकदा ही पार्टी संपली ना की मी माझ्या मनातल्या सगळ्या फिलिंग्स तुला सांगणार आहे सिद्धू.
हा माझ्या जानूचा बेंच. या बेंचवर बसून तिने वर्षभर अभ्यास केला. इथे तिची बॅग, या खालच्या कप्प्यात वही पुस्तकं ठेवत असेल. इथे तिचे पाय लागत असतील खाली. you, जानू. कॉलेजमधल्या सगळ्या जोड्यांची नाव आपण याच बेंचवर लिहून ठेवायचं. गौरव, आर्या, जानू तुझं पण नाव लिहिलं होतं ग. कोणासोबत लिहिलं होतं जानवीचं नाव? म्हणजे आमच्या ग्रुपचंच नाव लिहिलं होतं. तिथे जानूचं पण नाव होतं. ओय चल. ओ मॅडम, ओ मॅडम, ओ बाई, कोण तुम्ही? कुठे चालल्यात अशा? अहो माझी मुलगी आहे आतमध्ये, तिला भेटायचं होतं म्हणून आज चालले मी. पार्टीचं आमंत्रण आहे? पार्टीचं आमंत्रण नाहीये माझ्याकडे. आमंत्रण नाहीये ना? चला नाही चला पण- निघा. अहो असं करू नका. हे बघा, माझी मुलगी माझी वाट बघते. मला आज जाणं खूप गरजेचं आहे. प्लीज मला जाऊ दे. अहो दादा प्लीज असं करू नका. प्लीज मला जायला लागेल. प्लीज मला सोडा प्लीज. भावना मॅडम? काय हो, हा आवाज भावना मॅडमचा आहे. काही काय सिद्धू, त्या इथे कशा येतील? अगं खरंच सांगतोय ना मी, त्यांचा आवाज आहे. एक मिनिट थांब. अरे मॅडम एकदा सांगितलं ना, परवानगीशिवाय आत सोडता येणार नाही. अहो पण हो, काय चाललंय? सोडत का नाही तुम्ही त्यांना? त्यांच्याकडे आमंत्रण नाहीये. अहो पण मी आहे ना त्यांच्या बरोबर. सिद्धिराज संपतराव गाडे पाटील. पटली ओळख? त्या माझ्या बरोबर आल्या. आता अडवून दाखव त्यांना. सॉरी साहेब, चुकलं. सॉरी मॅडम, चुकलं. जावा तुम्ही. थँक्यू थँक्यू. हो, थँक्यू कशाला बोलतोय? या ना. दादा सोडावं मला. सोडा मला. मी
सगळे पैसे परत देणार आहे तुम्हाला. एवढ्या टायमाला माफ करा. मी 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 देते म्हणलं नाही एकदा. हे बघा थोडेच पैसे जमा करायचे राहिले, थोडे केलेत मी, पण तेवढे झाले की लगेच देते. एवढ्या टायमाला माफ करा दादा. मी तुमच्याजवळ हात जोडून तुमच्या पाया पडते दादा. मला सोडा दादा. हा लाव का हात? हा हा लाव का हात? हा अगे जरा डोकं चालव की. हा इतकी चांगली ऑफर कोण देत? हा पण आपण दिली ना. एक रात्र, फक्त एक रात्र मला खुश कर. सगळं कर्ज माफ तुझं. एवढं सोपं येते. हा सोडा मला दादा, सोडा. रे कसं आहे ना. हा दादा असं करू नका हो दादा. असं नका करू. मी पाया पडते तुझ्या. ए कशाला गाणं काढतेस? एकच काहीतरी ठरव ना. एक रात्र नाहीतर पैसा. आई. हा? सोडा दादा, मला सोडा दादा. कसं आहे ना आरती, मी तुला आहे ना रस्त्यावरून उचलले. मी तुला आता हात लावला काय आणि असंच सोडलं काय? शेवटी आहे ना उद्या गाववाले सगळे तुझ्या ना तोंडात शेण घालणारच आहे. आणि हो, तू कोणाकोणाला सांगत बसणार आहेस हा की मला हात लावलाच नाही, मला नुसतं बसवून आणलंय? हा आणि कोण 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 विश्वास कोण ठेवल तुझ्यावरती? हा हे असं केलं ना तर तुझ्या चारित्र्यावर शिंतोडेच उडणार आहेत. म्हणून काय तुझं कर्ज माफ नाही होणार आहे. त्यामुळे आहे ना हे कर्ज आहे ना माफ करून घे. कसं आहे कोणाला कळणारच नाही. हा? वेलकम वकील साहेब. प्लीज एन्जॉय द पार्टी. अँड वाईल यू आर ॲट इट, आज तुम्हाला लक्षात येईल की या घरात आनंदी किती खुश आहे आणि आम्ही तिची किती काळजी घेतो. एक्झॅक्टली, तेच तर पाहण्यासाठी आलोय मी. शो. आणि एकदा का तुमची खात्री पटली की पुढची पैशांची प्रोसेस तुम्ही लवकरच कराल याची मला खात्री आहे. ऑफकोर्स, पण खात्री पटली तर नाही का? एक्सक्यूज मी. एक्सक्यूज्ड. नियम फॉलो करणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. चिल. आज आपल्याला खूप केअरफुल राहावं लागणार आहे. आरती कुणी गेलं माझ्या पोरीला? आरती 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 माझी आरती. आपल्या आरतीला कोणीतरी उचलून घेऊन गेलं रे गाडीतून. आरती
आरती आरती भावनाताई, तुम्ही इथे कशा काय? हो ना, म्हणजे तुम्ही या पार्टीत काय करताय? आनंदी. अच्छा, त्यांनी तिला जबरदस्ती इथे आणलाच आहे तर. मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण आनंदीला इथून घेऊनच जाऊ, ठीक आहे? सिद्धू, काय चाललंय सगळं? अगं मी सांगतो नंतर. एक्सक्यूज मी. हॅलो, हा सुपर्णा, बोल ना. मी आले इथेच, तू कुठे आहेस? स्टेजजवळ. बरं ठीक आहे, आले. सिद्धू, सुपर्णाचा फोन होता, तिने आपल्याला स्टेजजवळ बोलवलं, आपल्याला जावं लागेल. चल ना प्लीज. तू हो पुढे, मी आलोच. बरं. ॲक्च्युली ते सुपर्णा आणि पूर्वीने एकत्र बिझनेस स्टार्ट केलाय ना, म्हणजे त्याचीच ही पार्टी आहे. कदाचित सुपर्णाने म्हणूनच आनंदीला आणला असावं इथे. अच्छा, म्हणजे आता ही पार्टी संपेपर्यंत मला आनंदींना इथनं घेऊन नाही जाता येणार. मॅडम, ऍक्च्युली मला सुपर्णाचा कितीही राग येत असला ना तरी मला या पार्टीत 4 लोकात तमाशा नाही करायचा आहे. मॅडम, तुम्ही आलायत ना आता, कशाला टेन्शन घेताय मग? आनंदी तुमच्या नजरेसमोरच आहे. कार्यक्रम संपला की आपण घेऊन जाऊ तिला, नका काळजी करू. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. ज्या गोष्टीसाठी आपण सगळे इतके एक्साइटेड आहोत आणि ज्या गोष्टीसाठी आज ही पार्टी ऑर्गनाईज केली आहे, फायनली ती वेळ आता आली आहे. आमच्या ड्रीम प्रोजेक्टचं, म्हणजेच आमच्या ॲपचं आता इनॉग्रेशन होणार आहे. सो आय रिक्वेस्ट यू ऑल, प्लीज पे अटेन्शन अँड बी अ पार्ट ऑफ आवर जर्नी. खरं सांगायचं तर आज आम्हा सगळ्यांनाच श्रीकांत दादाची खूप आठवण येते. आय एम शुअर आज जर दादा असते तर आपली ही प्रगती बघून त्यांना खूप आनंदही झाला असता आणि अभिमानही वाटला असता. खरं, त्याची जागा भरून काढणारी एक व्यक्ती आमच्या आयुष्यात आहे आणि ती आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. ती म्हणजे आनंदी. ये. बेबी, आता तुला इनॉग्रेशन करायचंय. करणार ना? ये, सावकाश.
ऑल. तुम्ही सगळे अगदी आवर्जून इथे आलात आणि आमच्या आनंदात सहभागी झालात, त्याबद्दल खरंच थँक्यू. आता पार्टी. आत्या, येस बेबी. तुम्ही सगळे माईकवर बोलला. तुम्ही कोणीच मला बोलून दिलं नाही. हो, सो क्यूट. तू पण बोल, दे माईक तिला. हो, ठीक आहे, तुला बोलायचं ना, बोल. हॅलो, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. मला इथे रवी काका आणि सुपर्णा आत्या कंपल्सरी घेऊन आले आहेत. हो, खरंच मला कंपल्सरी आणलंय. मला नाही छान वाटत इथे. मला रवी काकांची खूप भीती वाटते. मला तर माझ्या भावनाही सोबत राहायचंय. मला भावना आहे, आजी, विना मामी सगळे खूप आवडतात. आणि भावना माझी खूप लाड करते. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. आनंदी, बाळ ये स्टेजवर. आनंदी, हे बघा, मी इथेच आहे
आणि तुम्हाला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. पण आता थोडा वेळ परत स्टेजवर जा. हं? ओके भावना. कुठे चाललात तुम्ही? जे पाहायला आलो होतो मी ते पाहिले मी. आता आनंदीची कस्टडी आणि त्याचे पैसे कायमची विसराच. हो रिअली? एका इन्सिडेंट्सवरनं लहान मुलीच्या वागण्यावरनं तुम्ही आम्हाला जज करताय. आय थिंक इवन बाय द लॉ यू शुड गिव्ह अस अ फेअर चान्स. काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आनंदीला तिची आई आवडते हे सिद्ध झालंय. आता पुन्हा एक चान्स मिळणार नाही तुम्हाला. आता आनंदीची कस्टडी आणि त्याचे पैसे विसराच कायमचे. बाय. डार्लिंग, अजून एक शेवटचा मार्ग आहे आपल्याकडे. कुठला? आपण हे तर सिद्ध करू शकलो नाही की आनंदी आपल्यासोबत खुश आहे. आनंदीला जरी भावनासोबत राहायला आवडत असलं तरी भावना आनंदीला सांभाळायला केपेबल नाही हे आपण प्रूव्ह करू शकतो. रवी, तू फक्त आनंदीकडे लक्ष ठेव. काहीही झालं तरी आनंदीला भावना दिसता कामा नये. बाकी मी बघते. विथ प्लेजर. जानू, तुला आठवतंय कॉलेजमधल्या सगळ्या जोड्यांची नाव आपण याच बेंचवर लिहून ठेवायचं. हे सगळे कारभार ना तुम्ही करायचात. मी यातलं काहीच करायचे नाही. हा मी तर करायचोच. हे कोण आहे? सोड मला.
भावना, आय एम सो हॅपी तू पार्टीला आलीस. मी इथे माझ्या मर्जीने आलेली नाही. माझा नाईलाज होता, कारण तुम्ही शनिवार रविवार नसतानाही आनंदींना इथे घेऊन आलात. हे आपल्या डीलमध्ये नव्हतं. आय नो हे डील प्रमाणे नाहीये अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. हे सगळं अचानक ठरलं आणि ॲपचं इनॉग्रेशन आनंदीच्या हाती झाले ना, तर आमच्यासाठी लकी ठरेल ना, म्हणून मी तिला इथे आणलं. बट आय प्रॉमिस इथून पुढे अशी चूक नाही होणार माझ्या. जाऊ दे, आता या माफी मागतायत तर उगाच वाद नको घालायला. पण मी हा कार्यक्रम संपला की आनंदींना परत घेऊन जाणार आहे. शुअर. हां, बट जेवल्याशिवाय जाऊ नकोस. हां, ॲटलिस्ट आनंदीला तरी पार्टी एन्जॉय करू दे. काय आहे? लिचीचा ज्यूस मॅडम. बापरे, आता मी लिचीचा ज्यूस कधी प्यायलाय? कसा लागत असेल कोणाला ठाऊक. कडवटच लागत असेल. हो भावना मॅडम, तुम्ही अशा नाही नाही नाही, काय? तुम्ही हे पिऊ नका, खूप कडू आहे. जा तुम्ही. कडू? अहो, मी घेतला ऍक्च्युली, पण हे ज्यूस प्यायल्यावरच मला खूप कडू लागलं. पण एवढ्या सगळ्यांच्यात टाकून कसं द्यायचं, म्हणून मी पिऊन टाकलं. दारूचा वास? हो ना मॅडम, चुकून दारू प्यायला की काय? अरे ही तर डेंजर गडबड झाली आहे. हो ना मॅडम, आता काही खरं नाही हो. तुमची साथ आता तुम्ही घरी पोचेपर्यंत सोडताच येणार नाही.